नमस्कार, मी सुवर्णाच फॅशन क्लबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपल्याला सॅटिनच्या कपड्यापासून कुशन बनवायचे आहे। चला तर आपण त्याची संपूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे। तर वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, थोडा जरी युजफुल वाटला तर एक लाईक करा, आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण पेपरवर पाहूयात, म्हणजे आपल्याला जे कपड्यावर राखायचे आहे ते एकदम सोपे जाते। हे पहा, मी 1.5 मीटरमध्ये 2 कुशन बनवले आहेत आणि दोन्ही साईडला सेम अंतर सोडायचे आणि 1-1 इंचाचे चौकोन बॉक्स आखून घेतले। परत मध्ये एक ओळ सोडलेली आहे, जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे आखून घ्यायचे। आपल्याला असे जर पाहिले तर कपड्यावर पटकन लक्षात येईल आखण्यासाठी। जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे कपड्यावर पण मी असेच आखून घेतलेले आहे। एक ओळ सोडली आणि परत 1-1 बॉक्स सोडून 1-1 इंचावर रेष ओढून घेतलेली आहे। चला आता आपण कपड्यावर पाहूया। हे पहा, मी चौकोन बॉक्स पूर्ण आखून घेतलेले आहेत आणि दोन्ही साईडला 4-4 इंच सोडलेले आहे, कारण मी 1.5 मीटरमध्ये 2 कुशन बनवणार आहे। त्याच्यामुळे जेवढे अंतर व्यवस्थित चौकोन बॉक्स येतात त्याप्रमाणे आपण साईडनी अंतर सोडू शकता। हे पहा, पूर्ण 1-1 इंचावर बॉक्स आखून घेतलेत। आता आपण त्याच्यावर रेषा ओढून घ्यायच्या आहेत। जसे मी पेपरवर दाखवलेले आहे तसेच मी कपड्यावर पण आखून घेतले आणि हे जे आहे ते उलट्या साईडने आखायचे आहे आपल्याला। सुलटी साईड खालच्या साईडला आहे। हे पहा, 1.5 मीटर आहे कापड, हे मोजून पण दाखवते तुम्हाला। आणि असे जे आहे ते पूर्ण कपड्याचा अर्धा भाग केलेला आहे, म्हणजे तुम्हाला जेवढी उंची आणि लांबी आणि रुंदी पाहिजे आहे तेवढी पण तुम्ही घेऊ शकता। आणि त्या जसे पेपरवर दाखवले होते त्याप्रमाणे मी पूर्ण आखून घेतले। आता कुशन कसे विणायचे ते पाहूया। जसे मी रेषा आखलेल्या आहेत त्याचप्रमाणे आखलेले आहेत तसेच आडे टाकायचे आहेत आपल्याला। एका टोकाला एक सुई टाकायची आणि दुसऱ्या टोकाला ज्या दिशेने रेष आहे त्याच दिशेने आपल्याला टाके टाकायचे आहेत आणि दोन्ही पॉईंट असे व्यवस्थित धरायचे आणि एक आडा टाकायचा। ह्याच प्रकारे पूर्ण आपल्याला कुशन जे आहे ते तयार करायचे आहे। आडा टाकताना असा व्यवस्थित टाकून घ्यायचा, म्हणजे कारण तुटण्याची शक्यता असते आणि परत हे आपण डबल उकलून करू शकत नाही, त्यामुळे असे व्यवस्थित आडा टाकून घ्यायचा। आता मी पूर्ण तयार करून घेते।
हे पहा माझे पूर्ण तयार झालेले आहे. आता साईडला प्लेटा कशा टाकायच्या पहा, जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे मशीनवर पूर्ण प्लेटा मारून घ्यायच्या अशा दोन्ही साईडला. मी फक्त एक टाका घालून दाखवलेला आहे, मी पूर्ण मशीनवर मारून घेणार आहे. पहा दोन्ही साईडला मी अशा प्लेटा व्यवस्थित अशा मारून घेतल्यात. आता आपल्याला हे दोन्ही साईड जोडून घ्यायचे आहेत. अशा दोन्ही साईडला टिप मारून घ्यायची मशीनवर. दोन्ही साईड जोडून घेतल्या आणि सुलटे करून जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे टाके मारून घ्यायचे. असे पूर्ण गोळा करून पूर्ण धागा ओढून घ्यायचा आणि अशी गाठ मारून घ्यायची एका साईडला. आणि आता दुसऱ्या साईडने आपल्याला त्याच्यामध्ये कापूस भरायचा आहे. कापूस भरल्यानंतर दुसरी साईड अशीच पॅक करायची आहे. मी हा जो कापूस कुशनमध्ये भरलेला आहे तो झाडाचे शेंगा काढलेले आहेत आणि त्या शेंगापासून काढलेला आहे. शेंगामधला जो कापूस निघतो तो काढलेला आहे. त्याच्यामध्ये पूर्ण बी काढून घेतलेली आहे. पहा आता पूर्ण कापूस भरून झाला. आता याला धावता दोरा घालून पूर्ण टाके मारून घ्यायचे गोल आणि एक गाठ मारून घ्यायची. आपले पूर्ण शिवून झाले. असे व्यवस्थित हळूहळू गोळा करत कापड जे आहे ते व्यवस्थित अशा प्लेटा व्यवस्थित आल्या पाहिजेत असे गोळा करत त्याला गाठ मारून घेऊयात. गाठ मारून झाल्यानंतर पण असे व्यवस्थित टाके घ्यायचे आणि आपल्याला खालच्या साईडने वरच्या साईडने सुई घालून खालच्या साईडने पण 2 टाके मार. किती सुंदर असे कुशन तयार झाले. आता आपण याला वरून सुई घालून खालच्या साईडने सुई काढायची आहे. असे ह्या पद्धतीने केले तर एकदम सुंदर असे कुशन दिसते. तुम्ही असेही ठेवू शकता किंवा ही पण पद्धत वापरू शकता. दोन्ही पद्धतीने तयार करू शकता तुम्ही. एक गाठ मारून घ्यायची. आता ह्याच्यावर आपल्याला शो बटन लावायचे आहेत. मी शो बटन तयार करण्यासाठी मोठे जे एकदम कोटाचे जे बटन असतात ते मोठे बटन वापरलेले आहेत आणि त्याला शो बटन तयार केलेत. ह्याच्यावर शो बटन लावून घेऊया. दोन्ही साईडने लावून घेतले. तुम्हाला कुशन कसे वाटले नक्कीच कमेंट करा. चला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच एक कमेंट करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओत.